नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. महाराष्ट्र शासनाचा कर चुकवण्याच्या उद्देशानं गोवा राज्यातून गोवा बनावटीची दारू अवैधरित्या महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतूक करणारे दारू विक्रेत्यांचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आदेश दिले. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी गोवा बनावटीच्या दारूची विक्री व वाहतूक करणारे दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याकरता चंदगड पोलीस ठाण्याकडील पोलीस पथक तयार केलं. दिनांक 20/2/2025 रोजी चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस हवालदार सुनील माळी, तुकाराम राजिगरे, नितीन पाटील, आशुतोष शिवडकर, ईश्वर नावलगी असे अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरता सरकारी वाहनाने पोलीस ठाणे हद्दीत रवाना झाले. पेट्रोलिंग दरम्यान विश्वास पाटील यांना त्याच्या गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की बेळगाव वेंगुर्ला रोडवरून एक इसम सिल्वर रंगाची इनोव्हा कारमधून गोवा बनावटीची दारूची वाहतूक करणार आहे. अशी बातमी मिळाली. त्याप्रमाणे वरील पोलीस स्टाफ बेळगाव वेंगुर्ला जाणाऱ्या रोडवरील वाहनांची तपासणी करत असताना मिळालेल्या बातमीप्रमाणे वेंगुर्लाकडून बेळगावकडे एक संशयित सिल्वर रंगाची इनोव्हा कार नंबर MH04 DY 0654 हे भरधाव येत असलेले दिसले. सदर वाहनास पोलिसांनी हाताने थांबवण्याबाबत इशारा केला असता इनोव्हा कार चालकानं वाहन न थांबवता तसेच पुढे भरधाव वेगात निघून गेला. त्याचा पोलिसांनी कानूनखुर्द, नागनवाडी फाटा, अडकूर ते विंजणे असा सरकारी वाहनानं पाठलाग केला असता अज्ञात आरोपी चालकाने त्याच्या ताब्यातील इनोव्हा कार विंजणे गावच्या हद्दीत रोड कडेला सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलिसांनी इनोव्हा कारची तपासणी केली असता कारच्या मागील बाजूस वेगवेगळ्या कंपनीच्या गोवा बनावटीच्या 5,12,400 रुपये किमतीच्या सीलबंद दारूच्या बाटल्या व इनोव्हा कार असा एकूण 14,12,400 रुपये किमतीचा माल जप्त केला. छापा कारवाई वेळी मिळून आलेल्या इनोव्हा कारचा मालक व अज्ञात चालक आरोपीचा शोध घेण्याकरता चंदगड पोलीस ठाण्याकडील विशेष तपास पथक स्थापन केलं असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध चंदगड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा व मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल धविले या करतात. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, तुकाराम राजिगरे, सुनील माळी, ईश्वर नावलगी, नितीन पाटील, आशुतोष शिवडकर, चंदगड पोलीस ठाणे यांनी केले.